हरिपाठ अभंग 16 भाग 2. माऊली या अभंगात सांगतात आपल्याला की कशा प्रकारे साधू संतांची जर संगती भेटली तर आपल्या जीवनाचा उद्धार होईल. माऊली सांगतात, सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्मा राम. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, याचा अर्थ घेताना आपल्याला कळायला पाहिजे की ज्याप्रमाणे माणसाला सिद्धीसोबत बुद्धी देखील प्राप्त होत असते आणि त्यामुळे त्याला जर बुद्धी व्यवस्थित असेल तर धर्माची महती कळते आणि धर्माचीही प्राप्ती होते. बुद्धी ही कशा प्रकारे कार्य करावे हे शिकवते आणि बुद्धी जर योग्य असेल, प्रगल्भ असेल तर सिद्धी कशी असते ही कळतं. आणि जेव्हा ही सिद्धी आणि बुद्धी एकत्रित येतात त्यावेळेस समबुद्धी प्राप्त होऊन सृष्टीमध्ये आपल्याला ईश्वराचं अस्तित्व जाणायला लागतं. आपल्यामधल्या उणिवा जेव्हा शोधून आपण इतरांचा विचार करायला लागतो त्यावेळेस आपल्याला ही सिद्धी प्राप्त होते. म्हणजेच काय, मनामध्ये आपल्याला कशा प्रकारे चांगलं वागावं ह्याचं ज्ञान प्राप्त होतं. आणि जेव्हा अशी लोक ज्ञान प्राप्त झालेले असतात अशीच लोक संतांच्या संगतीमध्ये असतात. म्हणून संतांच्या संगतीमध्ये जे प्रपंच करणारे आहेत ते देखील साधूच्या संतांमध्ये चांगलं जीवन जगू शकतात. त्यांना समाधानाची अवस्था प्राप्त होते. माणसाला समाधान प्राप्त करण्यासाठीचं जर कोणतं साधन आहे असं विचारलं तर त्यासाठी साधन पैसा आणि साध्य देखील पैसा आहे. पैसा कमवण्यासाठी माणूस अहोरात्र झगडत राहतो, त्या पैशाच्या मागं पळत राहतो. जशी जशी हाव वाढते तसं पैसा कमवण्याचे त्याचे मार्ग देखील बदलत जातात. बऱ्याच वेळेस कमवलेला पैसा जर वाम मार्गाने आलेला असेल, म्हणजेच वाईट मार्गाने जर आलेला असेल तर तो पैसा त्याला समाधान देत नाही. त्याला वाटते की पैसा हे सुखपूर्तीचंच साध्य आहे, परंतु ते साधन आहे ह्याचा त्याला विसर पडतो. आणि मग त्याला आपलं खरं साध्य काय आहे हे विसरतो माणूस. पैसा खूप कमवतो पण त्याचा विनियोग, वापर, उपयोग कसा करावा याचेही भान त्याला राहत नाही. आणि मग अमाप पैसा असून, संपत्ती असून तो सुखाला पोरका झालेला असतो, असमाधानी असतो, अतृप्त असतो, अशांत असतो. आणि जर ह्याला शांती हवी असेल तर त्याला संतांच्या संगतीला जाऊन उभं राहावं लागेल, हरिनामाचा त्याला आधार घ्यावा लागेल, तरच तो समाधानी होऊ शकतो. माऊली सांगतात की त्यांच्या जीवनामधला अनुभव म्हणजे त्यांच्या आयुष्यात अखंडपणे ते नामस्मरण करतात आणि रामकृष्णाचा त्यांच्या हृदयामध्ये ठसा उमटलेला आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना सर्वत्र जळीस्थळी काष्टी पाशाने रामकृष्णच दिसतो. आणि हीच अवस्था इतर संतांना देखील प्राप्त झालेली असते. थोडक्यात काय तर नामसाधना करून आपण हे जीवन आयुष्य सुखकर घालवू शकतो. हाच संदेश माऊलींनी आपल्याला या हरिपाठामधून दिलेला आहे. जय जय रामकृष्ण हरी.